शांती. आज आहे 19/2/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, मी सदैव वाणीच्या परे आहे. मी आलो आहे तुम्हा मुलांना उपराम बनविण्यासाठी. आता तुम्हा सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. आता आवाजाच्या पलीकडे घरी जायचे आहे. प्रश्न आहे, चांगला पुरुषार्थी विद्यार्थी कोणाला म्हणणार? त्यांची मुख्य लक्षणे सांगा. उत्तर आहे, चांगला पुरुषार्थी विद्यार्थी तो आहे जो आपणच आपल्याशी गोष्टी करणे जाणतो, सूक्ष्म अभ्यास करतो. पुरुषार्थी विद्यार्थी सदैव आपले निरीक्षण करत राहतील की माझ्यामध्ये कोणता आसुरी स्वभाव तर नाही आहे ना? दैवी गुण कितपत धारण केले आहेत ते आपले रजिस्टर ठेवतात की भावाभावाची दृष्टी सदैव राहते का? क्रिमिनल विचार अर्थात विकारी विचार तर येत नाहीत ना? ओम शांती. रूहानी मुलांप्रती जे वाणीच्या परे जाण्यासाठी अर्थात घरी जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहेत, ते सर्व आत्म्यांचे घर आहे. तुम्ही समजता की आता आम्हाला हे शरीर सोडून घरी जायचे आहे. बाबा म्हणतात, मी आलो आहे तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी. म्हणून या देहापासून आणि देहाच्या सर्व संबंधांपासून उपराम व्हायचे आहे. ही तर घाणेरडी दुनिया आहे हे देखील आत्मा जाणते. आपल्याला आता परत जायचे आहे. बाबा आले आहेत पावन बनविण्यासाठी. पुन्हा आपल्याला पावन दुनियेमध्ये जायचे आहे. हे आतल्या आत विचारसागर मंथन चालले पाहिजे. दुसऱ्या कोणालाही असा विचार येणार नाही. तुम्ही हे समजता की आम्ही आपणहून आपल्या मनाने हे शरीर सोडून आपल्या घरी जाऊन मग नवीन पवित्र नात्यांमध्ये नवीन दुनियेमध्ये येणार. ही आठवण सुद्धा खूप कमी लोकांना राहते. बाबा म्हणतात, लहान मोठे वृद्ध इत्यादी सर्वांना परत जायचे आहे. मग नवीन दुनियेतील पवित्र संबंधात यायचे आहे. क्षणोक्षणी हे बुद्धीमध्ये आले पाहिजे की आता आम्ही घरी जाण्यासाठी तयारी करत आहोत. जे करतील तेच सोबत येतील. जे आता ईश्वर अर्थ करतात ते नवीन दुनियेमध्ये जाऊन पद्मा पदमपती बनतात. ते लोक अर्थात दुनियावाले या जुन्या दुनियेमध्ये इनडायरेक्ट करतात. समजतात ईश्वर याचे फळ देणार. आता बाबा समजावून सांगत आहेत, त्याने तर तुम्हाला अल्पकाळासाठी क्षणभंगूर सुख मिळते. आता मी आलो आहे तुम्हाला सल्ला देत आहे. आता तुम्ही जे द्याल ते तुम्हाला 21 जन्मांसाठी पद्म होऊन मिळेल. तुम्हाला समजते की आपण जाऊन मोठ्या घरामध्ये जन्म घेणार. आम्ही तर नारायण किंवा लक्ष्मी बनणार. तर मग त्यासाठी तेवढी मेहनत करायला हवी. आपण या जुन्या घाणेरड्या दुनियेमधून जाण्यासाठी तयारी करत आहोत. ही जुनी दुनिया, जुने शरीर सोडायचे आहे. असे तयारीत राहायचे आहे की अखेरच्या क्षणी कोणाचीही आठवण येऊ नये. जर जुनी दुनिया किंवा मित्र संबंधी इत्यादींची आठवण आली तर मग काय गती होईल? तुम्ही म्हणता ना, अंतकाल जो स्त्री सिमरे, त्यामुळे बाबांना फॉलो केले पाहिजे. असे नाही की बाबा म्हातारे आहेत म्हणून समजतात हे शरीर सोडायचेच आहे. नाही, आता तुम्ही सर्व म्हातारे आहात. सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. सर्वांना परत जायचे आहे. म्हणून बाबा म्हणतात, या जुन्या दुनियेमधून बुद्धियोग तोडून टाका. आता तर जायचे आहे आपल्या घरी. मग जितका वेळ तिथे अर्थात शांतीधाम मध्ये थांबायचे असेल तितका वेळ थांबणार. जितका मागाहून पार्ट असेल तितके उशिरा शरीर धारण करून पार्ट बजावणार. कोणी तर 5000 मध्ये 100 वर्ष कमी असेपर्यंत सुद्धा शांतीधाम मध्ये राहतील. एकदम शेवटी येतील. जसे काशी कलवट खातात, सर्व पापे क्षणात भस्म होतात. सर्वात शेवटी येणाऱ्यांची पापे ती काय असतील? आले आणि गेले. बाकी मोक्ष तर कोणाला मिळू शकत नाही.
तिथे अर्थात शांतीधाममध्ये राहून काय करणार? पार्ट तर जरूर बजावयाचाच आहे. तुमचा पार्ट आहे सुरुवातीला येण्याचा. तर बाबा म्हणतात, मुलांनो, या जुन्या दुनियेला विसरत चला. आता तर जायचे आहे. 84चा पार्ट पूर्ण झाला. तुम्ही पतित बनले आहात. आता पुन्हा स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. दैवी गुण देखील धारण करा. बाबा समजावून सांगत आहेत, मुलांनो, आपली तपासणी करत राहा. आपल्यामध्ये कोणता आसुरी स्वभाव तर नाही आहे ना? तुमचा दैवी स्वभाव असला पाहिजे. त्यासाठी चार्ट ठेवा तर पक्के होत जाल. परंतु माया अशी आहे जी चार्ट ठेवू देत नाही. 2-4 दिवस लिहून मग सोडून देतात, कारण नशिबात नाही. नशिबात असेल तर खूप चांगल्या रीतीने रजिस्टर ठेवाल. शाळेमध्ये अवश्य रजिस्टर ठेवतात. इथे देखील सर्व सेंटरवर सर्वांचा चार्ट रजिस्टर ठेवायचे आहे. मग पाहायचे आहे, आपण रोज जातो का? दैवी गुण धारण करतो का? भाऊ बहिणीच्या नात्यापेक्षा देखील वर जायचे आहे. फक्त भावाभावाची आत्मिक दृष्टी पाहिजे. आपण आत्मा आहोत. कोणाचीही क्रिमिनल अर्थात विकारी दृष्टी नको. भावा बहिणीचे नाते देखील यासाठीच आहे, कारण तुम्ही ब्रह्मा कुमार कुमारी आहात. एकाच पित्याची मुले आहात. या संगम युगातच भाऊ बहिणीच्या नात्याने राहतो. त्यामुळे मग विकारी दृष्टी नाहीशी होईल. एका बाबांचीच आठवण करायची आहे. वाणीच्याही पलीकडे जायचे आहे. अशा प्रकारे आपणच आपल्याशी गोष्टी करणे हा आहे सूक्ष्म अभ्यास. यामध्ये आवाज करण्याची आवश्यकता नाही. हे तर मुलांना समजावून सांगण्यासाठी आवाजामध्ये यावे लागते. वाणीच्या पलीकडे जाण्यासाठी सुद्धा समजावून सांगावे लागते. आता परत जायचे आहे. बाबांना बोलावलेच आहे की या, आम्हाला सोबत घेऊन जा. आम्ही पतित आहोत, परत जाऊ शकत नाही. पतित दुनियेमध्ये आता पावन कोण बनविणार? साधू संत इत्यादी कोणीही पावन बनवू शकत नाहीत. आपले आपणच पावन बनण्यासाठी गंगा स्नान करतात. बाबांना जाणत नाहीत. ज्यांनी कल्पापूर्वी जाणले होते तेच आता पुरुषार्थ करत आहेत. हा पुरुषार्थ देखील बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही करू शकत नाही. बाबाच सर्वश्रेष्ठ आहेत. अशा बाबांना दगडा धोंड्यांमध्ये म्हटल्याने मनुष्याचे काय हाल झाले आहेत? शिडी उतरतच आले आहेत. कुठे ते संपूर्ण निर्विकारी, कुठे हे संपूर्ण विकारी. या गोष्टींना मानतील सुद्धा तेच ज्यांनी कल्पापूर्वी मानले होते. तुमचे कर्तव्य आहे, जे कोणी येतील त्यांना बाबांचे फरमान अर्थात आज्ञा सांगणे. शिडीच्या चित्रावर समजावून सांगा. सर्वांची आता वानप्रस्थ अवस्था आहे. सर्वजण शांतीधाम आणि सुखधाम मध्ये जाणार. सुखधाम मध्ये ते जातील जे आत्म्याला बुद्धियोगाच्या बळाने संपूर्ण पवित्र बनवतील. भारताच्या प्राचीन योगाचे देखील गायन आहे. आत्म्याला आता स्मृती येते, खरोखर आपणच सर्वात पहिले आलो आहोत. आता पुन्हा परत जायचे आहे. तुम्हाला तुमचा पाठ आठवतो. जे या कुळामध्ये येणारे नाहीत त्यांच्या लक्षात देखील येत नाही की आपल्याला पवित्र बनायचे आहे. पवित्र बनण्यासाठीच मेहनत करावी लागते. बाबा म्हणतात, स्वतःला आत्मा समजून माझी आठवण कराल तर विकर्माजीत बनाल आणि बहीण भाऊ समजाल तर दृष्टी बदलेल. सतयुगामध्ये दृष्टी खराब अर्थात विकारी असत नाही. बाबा तर समजावून सांगत राहतात, मुलांनो, स्वतःलाच विचारा की मी सतयुगी देवता आहे की कलयुगी मनुष्य आहे. तुम्ही मुलांनी खूप चांगली चांगली चित्रे, स्लोगन्स इत्यादी बनविली पाहिजेत. एकाने विचारावे, सतयुगी आहेस का कलयुगी? मग दुसरा प्रश्न विचारला पाहिजे. अशी धमाल उडवली पाहिजे. बाबा तर श्रीमत देतात पतितांना पावन बनविण्यासाठी. बाकी काम धंदा इत्यादी विषयी मी काय जाणणार?
बाबांना बोलावलेच आहे की येऊन मनुष्यापासून देवता बनण्याचा मार्ग सांगा. तो मी येऊन सांगतो. किती साधी गोष्ट आहे. इशाराच खूप सहज आहे. मन मना भव. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. अर्थ न समजल्यामुळे गंगेला पतित पावनी समजले आहेत. पतित पावन तर बाबा आहेत. आता सर्वांच्या महाविनाशाची वेळ आहे. हिशोब चुकता करून मग परत घेऊन जातात. बाबा समजावून सांगतात तर समजतात सुद्धा, परंतु नशिबात नसेल तर मग कोसळतात, अर्थात विकारी बनतात. बाबा म्हणतात, भाऊ बहीण समजा. कधी खराब अर्थात विकारी दृष्टी जाऊ नये. कोणामध्ये काम विकाराचे भूत, लोभाचे भूत येते. कधी चांगले भोजन पाहिले तर आसक्ती होते. चणेवाला पाहिला तर खाण्याची इच्छा होते आणि मग खाल्ले तर कच्चे असल्यामुळे अर्थात धारणायुक्त नसल्यामुळे लगेच परिणाम होतो. बुद्धी भ्रष्ट होते. मात पिता अनन्य मुले ज्यांना सर्टिफिकेट देतात अर्थात गुणगान करतात त्यांना फॉलो केले पाहिजे. यज्ञामधून जे मिळेल ते गोड मानून खाल्ले पाहिजे. जीभ चटावलेली असू नये. योग सुद्धा पाहिजे. योग नसेल तर म्हणतील अमका पदार्थ खाल्ला पाहिजे, नाहीतर आजारी पडू. हे लक्षात राहिले पाहिजे की आपण इथे आलो आहोत देवता बनण्यासाठी. आता आम्हाला घरी परत जायचे आहे. मग पुन्हा बाळ बनून आईच्या ओटीमध्ये येऊ. आईचे जे खाणे पिणे असते त्याचा मुलावर सुद्धा परिणाम होतो. तिथे अर्थात सतयुगामध्ये अशा कोणत्याही गोष्टी असत नाहीत. तिथे सर्व काही फर्स्ट क्लास अर्थात उत्कृष्ट दर्जाचे असणार. आमच्यासाठी आई भोजन इत्यादी सुद्धा उत्कृष्ट दर्जाचे खाणार, जे आमच्या पोटामध्ये येईल. तिथे तर आहे सर्व फर्स्ट क्लास. जन्म घेतल्यापासूनच खाणे पिणे सर्व शुद्ध असते. तर स्वर्गामध्ये जाण्याची अशी तयारी केली पाहिजे. बाबांची आठवण करायची आहे. बाबा येऊन रिज्युवेनेट अर्थात पुनर्जीवित करतात. ते लोक अर्थात सायंटिस्ट तर माकडाचे जीन्स मनुष्यामध्ये टाकतात. समजतात आम्ही तरुण होऊ. जसे हृदय प्रत्यारोपण करतात, बाबा काही हृदयाचे प्रत्यारोपण करत नाहीत. बाबा तर येऊन परिवर्तन करतात. बाकी हे सर्व आहे विज्ञान. बॉम्ब्स इत्यादी बनवतात. या तर दुनियेचा विनाश करणाऱ्या वस्तू आहेत. तमोप्रधान बुद्धी आहे ना, ते तर खुश होतात की ही देखील भावी अर्थात नियती बनलेली आहे. बॉम्ब तर जरूर बनणारच आहेत. शास्त्रांमध्ये मग लिहिले आहे पोटातून मुसळ निघाले, मग असे झाले. आता बाबांनी समजावून सांगितले आहे की या सर्व भक्ती मार्गातील गोष्टी आहेत. राजयोग तर मीच शिकवला होता. ती तर जणू एक कहाणी झाली, जी ऐकता ऐकता अशी अवस्था झाली आहे. आता बाबा खरी खुरी सत्यनारायणाची कथा, तिजरीची कथा, अमरनाथची कथा ऐकवत आहेत. या शिक्षणाने अर्थात ज्ञानाने तुम्ही हे पद प्राप्त करता. बाकी श्रीकृष्ण इत्यादी तर नाही आहे. जसे दाखवले आहे की सुदर्शन चक्राने सर्वांना मारले. मी तर फक्त राजयोग शिकवून पावन बनवतो. मी तुम्हाला स्वदर्शन चक्रधारी बनवतो. त्यांनी अर्थात भक्ती मार्गामध्ये मग श्रीकृष्णाला चक्र इत्यादी दाखवले आहे. स्वदर्शन चक्र फिरवणार कसे? जादूची थोडीच गोष्ट आहे. ही तर सगळी ग्लानी अर्थात निंदा आहे ना, ती देखील अर्धा कल्प चालते. किती वंडरफुल ड्रामा आहे. आता लहान थोर सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. आता आम्हाला परत जायचे आहे, म्हणून बाबांची आठवण करायची आहे. दुसऱ्या कशाचीही आठवण येऊ नये. अशी अवस्था असेल तेव्हाच उच्च पद प्राप्त करू शकाल. आपल्या मनाला विचारले पाहिजे, माझे रजिस्टर कितपत ठीक आहे? रजिस्टरवरून चलन अर्थात वर्तनाविषयी माहिती होईल. नियमितपणे अभ्यास करतात की नाही? कित्येक जण तर खोटे देखील बोलतात. बाबा म्हणतात, खरे काय ते सांगा. सांगितले नाही तर तुमचेच रजिस्टर खराब होईल. भगवंताजवळ पवित्र बनण्याची प्रतिज्ञा करून मग तोडता तर तुमचे काय हाल होतील. विकारामध्ये गेला तर खेळ खल्लास.
एक नंबरचा दुश्मन आहे देह अभिमान, मग आहे काम क्रोध. देह अभिमानामध्ये आल्यानेच वृत्ती खराब होते, म्हणून बाबा म्हणतात देही अभिमानी भव. अर्जुन सुद्धा हेच अर्थात ब्रह्मा बाबा आहेत ना. श्रीकृष्णाचीच आत्मा होती. अर्जुन नाव थोडेच आहे, नाव तर बदलते ज्यांच्यामध्ये प्रवेश करतात. मनुष्य तर म्हणतात हे झाड इत्यादी तुमची कल्पना आहे. मनुष्य जी कल्पना करतात ती दिसून येत असते. तुम्हा मुलांना अत्यानंद झाला पाहिजे. आता आपण जाऊन स्वर्गामध्ये लहान मुले बनतो. मग नाव रूप देश काळ सर्व काही नवीन असेल. हा बेहदचा ड्रामा आहे. बनी बनाई बन रही होणारच आहे. तर मग आम्ही चिंता का करावी. ड्रामाचे रहस्य आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. तुम्हा ब्राह्मणांशिवाय दुसरे कोणीही जाणत नाही. दुनियेमध्ये या समयी सर्वजण पुजारी आहेत. जिथे पुजारी आहेत तिथे एकही पूज्य असू शकत नाही. पूज्य असतातच सतयुग त्रेतामध्ये. कलियुगामध्ये आहेत पुजारी. मग तुम्ही स्वतःला पूज्य कसे म्हणू शकता. पूज्य तर देवी देवताच आहेत. पुजारी आहेत मनुष्य. मूळ गोष्ट बाबा समजावून सांगत आहेत. पावन बनायचे असेल तर मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा. ड्रामा अनुसार ज्याने जितका पुरुषार्थ केला असेल तितकाच करणार. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे आपल्या अभ्यासाचे रजिस्टर ठेवायचे आहे. आपला चार्ट पाहायचा आहे की माझी भावाभावाची दृष्टी कितपत असते. माझा स्वभाव दैवी बनला आहे का. दुसरा पॉइंट आहे आपल्या तोंडावर खूप नियंत्रण ठेवायचे आहे. बुद्धीमध्ये राहिले पाहिजे की आम्ही देवता बनत आहोत. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींवर खूप लक्ष ठेवायचे आहे. जीभ चटावलेली नसावी. मात पित्याला फॉलो करायचे आहे. आजचे वरदान आहे पारखण्याच्या शक्तीद्वारे बाबांना ओळखून अधिकारी बनणारे विशेष आत्मा भव. पारखण्याच्या शक्तीद्वारे बाबांना ओळखून अधिकारी बनणारे विशेष आत्मा भव. स्पष्टीकरण आहे बाप दादा प्रत्येक मुलाची विशेषता पाहतात. भले संपूर्ण बनलेले नाही आहेत, पुरुषार्थी आहेत, परंतु असा एकही मुलगा नाही ज्यामध्ये कोणती विशेषता नाही. सर्वात पहिली विशेषता तर कोटींमध्ये कोणीच्या लिस्टमध्ये आहात. बाबांना ओळखून मेरा बाबा म्हणणे आणि अधिकारी बनणे ही देखील बुद्धीची विशेषता आहे. पारखण्याची शक्ती आहे. या श्रेष्ठ शक्तीनेच विशेष आत्मा बनविले आहे. स्लोगन आहे श्रेष्ठ भाग्याची रेषा ओढण्याचे कलम आहे श्रेष्ठ कर्म. त्यामुळे जेवढे पाहिजे तेवढे भाग्य बनवा. श्रेष्ठ भाग्याची रेषा ओढण्याचे कलम आहे श्रेष्ठ कर्म. त्यामुळे जेवढे पाहिजे तेवढे भाग्य बनवा. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.